प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगवेगळी असते. कधीकधी तर प्रेम भाषेच्या पलीकडचंही असतं. अशीच एक गोड प्रेमकथा पाहूया शेखर आणि रचनाची. कथेचं नाव आहे समुद्र मंथन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शेखर पाहायला आले तेव्हा रचनाला ते खूप आवडले होते. दिसायला देखणेच होते, पण वागण्या बोलण्यात खूप साधेपणा होता. भांग मधोमध नसला तरी भुरभुरणारे केस मन मोहून घेत होते. ते आले तेव्हा कोणतंही फॅन्सी टी शर्ट त्यांनी घातलं नव्हतं. अगदी साधा कॉफी रंगाचं शर्ट आणि क्रीम कलरची ट्राउझर घालून ते आले होते. डोळ्याला ब्राऊन रंगाची फ्रेम, मनगटावर साधंसं घड्याळ. ते सोफ्यावर बसले तेव्हासुद्धा दोन्ही पाय जमिनीवरच. उजवा पाय डाव्या पायावर, क्रॉस लेग असा काही प्रकार नव्हता. हाताची घडी नव्हती किंवा इलॉन मस्क, बिल गेटसारखी माणसं या हाताची 5 बोटं त्या हाताच्या 5 बोटांच्या अग्रांना चिकटवून ठेवतात तशीही नव्हती. दोन्ही हात मांडीवर ठेवून ते सहज बसले होते. बसताना सहजपणे बसता यावं म्हणून त्यांनी आपला मोबाईल समोरच्या टिपॉयवर काढून ठेवला होता. तसा तर त्यांच्या धाकट्या भावाने सुद्धा मोबाईल टिपॉयवर काढून ठेवला होता. मोठ्या भावाने मात्र हातातच तो तसा धरला होता. त्या दोघांच्या मोबाईलकडे लक्ष जाण्याचं कारण एवढंच की दोघांचा आयफोन होता. शेखरचा मात्र साधा स्मार्टफोनच होता. उगीच निरीक्षण म्हणून घराचे 4 कोपरे, 4 भिंती ते न्याहाळत नव्हते, पण समोर येणाऱ्या प्रत्येकाला हलकंसं स्मितहास्य मात्र करत होते. आपण वधूपक्षाचे आहोत याचा काही अभिमान नव्हता की आपल्या मोठ्या आणि धाकट्या दोन्ही भावांचं आपल्या आधी लग्न झालं आहे, आपण मागे राहिलो आहोत या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं याचंही टेन्शन वाटत नव्हतं. हातात भरमसाठ सोन्याच्या अंगठ्या नव्हत्या, पण गळ्यात मात्र एक छोटीशी सोन्याची चैन मात्र होती. त्यात कसलं तरी लॉकेट होतं. ते कसलं ते मात्र रचनाला दिसलं नाही. शेखरचं एवढं वर्णन करायचं कारण एवढंच होतं की रचनाने मानवी वर्तनाचा म्हणजे ह्युमन बिहेवियर या विषयाचा थोडाफार अभ्यास केला होता. म्हणजे झुकून बसणाऱ्या माणसात आत्मविश्वास जरा कमी असतो. क्रॉस लेग अशा पोझिशनमध्ये बसणारा माणूस महत्त्वाकांक्षी असतो. आजूबाजूचं सतत निरीक्षण करणारा माणूस जजमेंटल असतो. उगीचच येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला सतत स्माईल करून एखाद्याला इम्प्रेस करायचं असतं. मुद्दाम सांगून नाही, पण एखाद्या कृतीत किंवा सहज बोलण्यात आपल्या श्रीमंतीचा उल्लेख करणारा माणूस सेल्फ कॉन्शियस असतो. आता यातही बरेच कॉम्बिनेशन्स असतात. शेखरच्या दोन्ही भावांबद्दल, वहिनींबद्दल, अगदी सासू सासऱ्यांबद्दल सुद्धा तिला काही अंदाज लावता येत होता. पण ज्या व्यक्तीचा अंदाज बांधायचा होता नेमका त्याच व्यक्तीचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता. म्हणूनच तिची जास्त चुळबुळ सुरू झाली होती. चहा देण्याचा कार्यक्रम झाला आणि मग तिचे बाबा म्हणाले, शेखररावांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मुलामुलीला एकांतात बोलायचं असेल तर बोलू दे. आता एकांतात बोलायचं म्हणजे टेरेसवर जाणं आलं, म्हणजे तसंच ठरलं होतं. त्यांच्याशी बोलायला भेटायला रचना खूपच एक्सायटेड होती. त्यांना काय काय प्रश्न विचारायचे, काय काय सांगायचं हे सगळं तिने ठरवलं होतं. त्यांच्या आवडीनिवडी विचारायच्या होत्या, आपल्या आवडीनिवडी सांगायच्या होत्या, कारण त्यांच्या आईबाबांकडून पसंती झाली होती तशी. आता फक्त या दोघांची पसंती राहिली होती. मला काहीच विचारायचं नाही. जे काय विचारायचं होतं ते सगळं आता विचारून झालंय. तेव्हा विचारण्यासारखं किंवा बोलण्यासारखं सध्या तरी काही नाही. शेखर असं म्हणताच मग बाबाही काही बोलू शकले नाही. त्यांनी रचनाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्नचिन्ह होते. म्हणून बाबा शेखररावांना पुन्हा म्हणाले, अहो शेखर, आयुष्याचा प्रश्न असतो. जर काही एकांतात बोलायचं असेल तर 5 मिनिटं बोलून घ्या. रचनालाही काही विचारायचं असेल तर तीही विचारू शकेल ना. विचारू दे की, माझी काही हरकत नाही. तितक्यात सौम्यपणे मृदूपणे ते म्हणाले, पण उठले मात्र नाही. म्हणजे तिला जे काही विचारायचं होतं ते सगळ्यांसमोर तिने विचारणं अपेक्षित होतं की काय. ती आणखीनच गोंधळली. शेखरच्या आई म्हणाल्या, बेटा रचना, तुला काही विचारायचं असेल तर इथे बिनधास्त विचार. अगं आयुष्याचा प्रश्न आहे. कोण काय विचार करेल याची पर्वाच करू नकोस. जे काय मनात असेल ते विचारून टाक आणि बोलून टाक. खरं तर रचनाला खूप काही विचारायचं होतं, पण सगळ्यांसमोर विचारायची हिंमत होईना. त्यांनी आपल्याला काहीच विचारलं नाही आणि आपण तोंड वर करून कसं विचारायचं. बरं, जे काही विचारायचं होतं त्या फारच मामूली गोष्टी होत्या.
म्हणायला गेल्या तर थोड्याशा पर्सनलच, जसं की तुमचा आवडता रंग कोणता, कोणती हिरोईन तुम्हाला आवडते. पण हे सगळे प्रश्न सगळ्यांसमोर कसे विचारायचे? नाईलाजाने मग मलाही काही विचारायचं नाही असंच तिला म्हणावं लागलं. शेखरची आई शेखरशी काहीतरी बोलल्या आणि त्या लोकांनी चक्क सांगून टाकलं, आम्हाला मुलगी पसंत आहे. तुमची पसंती विचार करून कळवली तरी चालेल हो. शेखरला नापसंत करण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण तरीही रचना या निर्णयाबाबत थोडी संदिग्ध होती. आपल्या मनात होणाऱ्या नवऱ्याची नेमकी प्रतिमा कशी तयार करायची हेच तिला कळत नव्हतं. त्यांचा स्वभाव शांत आहे की रागीट? त्यांना बोलायला आवडतं की शांत राहायला? माणसात राहायला आवडतं की एकटं? मॉडर्न कपडे आवडतात की साधे? आणि बायकोकडून होणाऱ्या बायकोकडून नेमका त्यांच्या काय अपेक्षा आहेत? तिने कसं वागायला हवं? काही कळत नव्हतं. साखरपुडा लग्नाच्या 1 आठवडा आधीच करू, लग्न 2 महिन्यांनी, असा सगळा सावळा गोंधळ करून ठेवल्यामुळे दोघांना फार बोलायला आणि भेटायला वेळही मिळाला नाही. तो मिळाला असता तरी शेखर भेटायला आले असते का, हाही मोठा प्रश्न होता. लग्न लागलं. मध्ये मध्ये बोलणं शक्य असतानाही शेखर काही बोलले नाही. शांतपणे बसून राहिले. विधीच्या वेळेस होमकुंडात लाह्या घालताना मात्र तिचा पुढे आलेला पदर त्यांनी हळूवार हाताने तिच्या पाठीमागे सेट केला. तेव्हा मात्र तिला जरा मोहरूनच आलं. जेवताना सुद्धा नाव घ्या असा आग्रह झाल्यानंतर त्यांनी कोणतीही कविता वगैरे रचली नाही. सरळ रचना या शब्दात नाव घेतलं आणि हसून तिला घास भरवला. तिच्या मागे असलेल्या मैत्रिणी बहिणी तिच्या कानात म्हणाल्या, फारच अनरोमॅन्टिक वाटतात जिजू. त्यांच्या त्या अलिप्त वागण्याचा रचनाला सुद्धा राग आला होता. तिचा हिरमोड झाला. पाठवणीच्या वेळेसुद्धा तिच्या सासूबाई तेवढं म्हणाल्या, अहो दादा नका काळजी करू, मुलीसारखं प्रेम करू आम्ही. पण शेखर काही केल्यासमोर आले नाहीत, काहीही बोलले नाहीत. फक्त निघताना बाबांच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी पुटपुटले, एवढंच तिने पाहिलं. गाडीत बसल्यानंतर खिशातला पांढरा शुभ्र रुमाल तिच्या हातात देत म्हणाले, डोळ्यावर काजळ पसरलंय. काजळापेक्षा माझ्या मनाची चिंता केली असती तर फार बरं वाटलं असतं मला. तिला बोलावंसं वाटलं, पण ती शांतच राहिली. त्यांच्या रुमालाकडे जराही लक्ष न देता तिने स्वतःची पर्स उघडली. त्यातला छोटा आरसा काढला. पसरलेलं आयलायनर तिने तिच्या परीने ठीक केलं. तिला तेव्हा विदुलाचे मिस्टर आठवले. लग्नात जेवताना तिच्या गालाला अन्न लागलं होतं तेव्हा स्वतःच्या नाजूक बोटांनी त्यांनी भाताचं ते शीत उचललं होतं. मैत्रिणींनी चिडवायला सुरुवात केली तेव्हा बिनधास्त म्हणाले होते, आता बायकोच्या गालांना हात लावायला कुणाची परवानगी लागते मला? किती रोमॅन्टिक ना. आणि तिच्या आत्ते बहिणीच्या मिस्टरांनी तर वाढदिवसादिवशी तिचा पाय मुरगळला होता तेव्हा सगळ्यांसमोर चक्क तिला उचलून गाडीत बसवलं होतं. सगळेजण गालांवर 2 हात ठेवून कौतुक पाहत होते. लग्नाच्या आधी तिने किती प्लॅन्स केले होते. तिला प्री वेडिंग शूट करायचं होतं. लग्नाचं रिसेप्शन मोठ्या लॉनवर करायचं होतं. जिथे जिथे सेल्फी पॉईंट्स बनवले होते तिथे तिथे फोटो घेऊन त्या मोमेंट्स कॅप्चर करायच्या होत्या. अंकिताच्या मिस्टरांनी पाठवणीच्या वेळेस तिच्या खांद्यावर ठेवून तिला कसं शांत केलं होतं. स्वतःच्या रुमालाने तिचे डोळे पुसले होते आणि राणीसारखा तिचा हात हातात घेऊन तिला गाडीत बसवलं होतं. निदान तसं तरी यांनी करावं. पण हे दुरून डोंबाऱ्याचा खेळ पाहावा तसं मला रडताना पाहत बसले. या अशा अनरोमॅन्टिक माणसाबरोबर कसा संसार करायचा? माझ्या मैत्रिणी अगदी बरोबर म्हणत होत्या. अगदीच अनरोमॅन्टिक माणूस आहे हा. यांना साधं काजळ आणि आयलायनरमधला फरक कळत नाही. त्या माणसाकडून रोमॅन्सची काय अपेक्षा करायची? शेखरच्या वागणुकीमुळे ती अगदीच नाराज झाली होती. लग्नाच्या दिवशी संध्याकाळी थोडी गडबडच होती. अर्थातच दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं नाही. डायनिंग टेबलवर मात्र दीर आणि जावा सगळ्यांची चिडवाचिडवी सुरू झाली. शेखर दादा कसा रे तू? लग्नाच्या पंक्तीत नाव घ्यायला सांगितलं तुला साधं तर फक्त रचना असं नाव घेतलंस. अरे निदान मी टिपिकल नाव घेतो तसं तरी घ्यायचं ना. भाजीत भाजी मेथीची, वीणा माझ्या प्रीतीची. धाकटे दीर सर्वेश म्हणाले, नाहीतर काय भाऊजी, अहो मागे सेल्फी पॉईंट होता पण तुम्ही गेलातच नाही फोटो काढायला. हे बघा आम्ही किती फोटो काढले. असं म्हणत त्याच्या बायकोने वीणाने मोबाईल उघडून समोर धरला. बाप रे, जवळजवळ 150-200 फोटो तरी त्यात असतील. छान आहे. शेखर फक्त एवढेच म्हणाले. तेवढ्यात सासूबाई मोठ्या लेकाला म्हणाल्या, अरे राजेश, प्रतिमा कुठे आहे? अजून डोकं दुखतंच आहे का तिचं?
जमत नाही तर 4-4, 5-5 तास ब्युटी पार्लरमध्ये कशाला जाऊन बसायचं? ते केस कलर करा, 2-2, 3-3 तास हातावर मेहंदी काढून ठेवा. एवढे उद्योग कुणी सांगितले होते करायला? लग्न काय हिचं होतं? त्यावर भडकून राजेश भाऊजी म्हणाले, काय गाई, ती बिचारी एवढं सगळ्यांसाठी करते, पण तुम्हा कुणाला तिची किंमतच नाही. आता एखाद दिवस स्वतःसाठी काढला तर काय बिघडलं? ती बिचारी तर जेवण नकोच म्हणतीये, पण मी आता तिच्यासाठी थोडं ताट भरून घेऊन जातो आणि मीही तिच्यासोबत आतच जेवेन. सासूबाईंनी फक्त मान डोलावली. राजेश संपूर्ण ताट भरून जेवण हातात घेऊन गेले. त्यांची मुलं मात्र जेवून झोपून गेली होती. ते गेले असं पाहताच धाकटी वीणा म्हणाली, म्हणजे आता ही जेवणानंतरची आवरावर कुणी करायची आई? गेले 4 दिवस हे असंच चाललेलं आहे. आज यांचं डोकं दुखतंय, उद्या पोट, परवा कंबर. आज मी सुद्धा दमलेली आहे. मी जेवणार आणि सरळ झोपून जाणार हं. असं म्हणत वीणाने भराभर 4 घास खाल्ले, आपलं ताट बेसिनमध्ये नेऊन ठेवलं आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपली. काय बोलायचं या दोघींना? दिवसभर नटताना थटताना यांचं काही दुखलं नाही. आता लगेच एकीकीचे त्रास सुरू झाले. सासूबाई चिडून म्हणाल्या, आई पण हे नेहमीचंच झालंय वहिनीचं. दादासुद्धा सतत तिच्या मागे मागे करत असतो. तिचं डोकं दुखतंय, बाम लावून दे. कंबर दुखते, गरम पाण्याची पिशवी दे. जसं काय बायकोची सेवा करायलाच याचा जन्म झालाय. हसत हसत सर्वेश म्हणाला. तसं सासूबाई पटकन चिडून म्हणाल्या, तुम्ही तरी वेगळं काय करता रे? तो तिची सेवा करतो आणि तुम्ही दोघं फक्त मजा. घरात लग्न कार्य होतं. सगळं काम मी आणि बाबांनी केलं आणि उरलेलं सगळं शेखरने. तेव्हा तू त्याच्याबद्दल आणि त्याने तुझ्याबद्दल काही बोलूच नये. जा, तूही जाऊन झोप जा. सर्वेश मग चिडून उठून निघून गेला. पहिल्याच दिवशी घरातल्या लोकांची चांगलीच ओळख पटली होती. जेवण झालं. आता आपण थकून आपल्यालाच कामं करावं लागणार आहे याची रचनाला कल्पना आली. शेवटी मग तिने सगळी भांडी गोळा केली. सासूबाई म्हणाल्या, असू दे ग रचना, काही दिवस तरी काम नको करूस. आई असू दे, पटकन होऊन जातील भांडी. अगं खरं तर रात्रीच्या भांड्यांना बाई आहे, पण नेमका त्यांचा मुलगा आजारी पडल्यामुळे त्यांना गावी जावं लागलं बघ, आणि बदलीची बाई मिळाली नाही ग, म्हणून गडबड झाली. सासूबाई असं म्हणताच ती फक्त बरं एवढंच म्हणाली. भांड्यांचा हा पसारा पडला होता. मी पटकन कपडे बदलून आले हं, साडीत काम करायला होणार नाही ना. असं म्हणत ती बेडरूममध्ये गेली. तोपर्यंत सासूबाईंनी ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. कपडे बदलून ती बाहेर आली. पाहते तर काय, शेखर चक्क भांडी घासायला लागले होते. तिला पहिल्यांदा जरा भीतीच वाटली. आपण कपडे बदलायच्या निमित्ताने वेळ काढतोय की काय, असं तर यांना वाटलं नसेल ना. ती चटकन पुढे जाऊन म्हणाली, अहो करतेच आहे मी, फक्त कपडे बदलायला गेले होते. हां ठीक आहे, सवय मला. शांतपणे ते तेवढंच म्हणाले. मग मी निदान घासलेली भांडी तरी धुवून घेते ना प्लीज. ती असं म्हणताच मग ते थोडे बाजूला झाले. सासूबाई हसत हसत म्हणाल्या, चला, दोघांच्या संसाराला छान सुरुवात झाली. असाच आयुष्यभर गुण्या गोविंदाने संसार करा. रचना, आज दिवस तू माझ्या बेडरूममध्ये झोप आणि बाबा तुझ्या बेडरूममध्ये येतील रे शेखर. असं म्हणत सासूबाई निघून गेल्या. काम आवरून झाल्यानंतर रचना सासूबाईंच्या बेडरूममध्ये गेली. त्या पडल्या होत्या. तीही झोपणार तेवढ्यात मागून शेखर आले. त्यांच्या हातात कसली तरी वाटी होती. वाटीतलं तेल त्यांनी आईच्या पायाला चोळलं. शेखर असू दे रे, तूच किती दमलायस, जा जाऊन झोप जा. एकही शब्द न बोलता त्यांनी मालिश चालू ठेवली. रचना आश्चर्याने पाहू लागली. आईवर यांचं भलतंच प्रेम दिसतंय. ते पाहून तिला बरं वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी भीतीसुद्धा वाटली. म्हणजे चुकून जरी भांडण झालं तरी हे आईच्या बाजूनेच बोलणार. आणि मग त्या विचारानेच तिला हसू आलं. अजून लग्नाला 1 दिवसही झाला नाही तरी आपण भांडण वगैरे करून मोकळे झालो. शेखर रूमच्या बाहेर पडणार तोच त्यांनी विचारलं, तुला पाणी वगैरे हवं आहे का? गोंधळून ती नाही असं म्हणाली. गुड नाईट. तिच्या गुड नाईटची वाट न पाहता त्यांनी दरवाजा बाहेरून घट्ट बंद करून घेतला आणि ते निघूनही गेले. बस त्या दिवशी एवढंच काय ते कन्व्हर्सेशन. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी तिला लवकरच उठवलं. आज पूजा होती ना. सकाळी बाबांनी बाहेरूनच नाश्ता आणला होता. रचनाने पटापट स्वतःची तयारी करून घेतली आणि सासूबाईंच्या मदतीला गेली. आज मोठ्या जाऊबाई रवा भाजत होत्या. मी काही मदत करू का? रचनाने विचारलं. नको बाई, तुझ्या हातावरची मेहंदी अजून पुसलीसुद्धा गेली नाही. तुला कुठे कामं सांगायची? ती एवढं म्हणेपर्यंत मागून मोठे दीर आले. अगं पण प्रतिमा, तुझा हात दुखतोय ना, तू उगीच फार त्रास करून घेऊ नकोस हं. चालायचंच हो, मोठ्या सुनेचे असेच हाल असतात.
प्रतिमा वहिनी म्हणाल्या. तोच बाहेरून सासूबाईंनी आवाज दिला. गुरुजी आलेत हं. गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. पूजा चालू असतानाच धाकट्या दिराचं, सर्वेशचं आणि विणाचं आपलं आपलं असं काहीतरी चाललेलं. गॅलरीत उभं राहून एकमेकांचे फोटो काढत होते, रील्स बनवत होते. ते पाहून रचनाला आश्चर्य वाटलं. ती कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होती. तोच उजव्या कोपऱ्याने तिला धक्का देत शेखर म्हणाले, पूजा इथे आहे तिथे नाही. तिला मग ओशाळल्यासारखं झालं. सॉरी. त्यानंतर मात्र त्यांच्या हाताला हात लावून संपूर्ण वेळ ती सत्यनारायणाच्या फोटोकडेच पाहत राहिली. संध्याकाळी पूजेला तसे बाहेरचे लोक येऊन गेले. तेव्हा मात्र तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघं देवळात गेले. घरी काम पडू नये म्हणून बहुतेक विणा आणि सर्वेसुद्धा त्यांच्या मागोमाग बाहेर पडले. त्यामुळे त्या दोघांना तेव्हाही काही बोलता आलं नाही. दुपारी तर पॅकिंग सुरू झाली, कारण रात्री त्याला देवदर्शनाला आणि हनीमूनला निघायचं होतं. पॅकिंग करताना रचनाला खूप वाटत होतं की शेखर तिच्याबरोबर असावेत. तिला विचारायचं होतं, अहो हा ड्रेस घेऊ का ती साडी घेऊ, आणि हा जीन्स, मिनीस्कर्ट, वन पीस काय काय घेऊ. पण ते बेडरूममध्ये आले, आपली बॅग काढली, इस्त्रीचे 2 शर्ट 2 पॅन्ट्स त्यात ठेवल्या, दाढी करण्यासाठी रेझर, ब्रश असं काहीचं सामान पटापट घेतलं, बॅग बंद केली आणि ते निघूनसुद्धा गेले. रचनाला आता खूप वैताग आला होता. या माणसाशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या ठोकळ्याशी लग्न केलं असतं तरी बरं झालं असतं असंच तिला वाटू लागलं. तिने रागारागानेच मिळेल ते 4 कपडे बॅगेत भरले आणि बॅग बंद केली. ट्रेन रात्रीची होती. सगळ्यांचा निरोप घेऊन नवीन जोडपं बाहेर पडलं. स्टेशनवर जाण्यासाठी टॅक्सीत बसले तेव्हाही शेखर फार काही बोलले नाहीतच. मोबाईल काढून ट्रेनचं शेड्यूल चेक करत राहिले. तीही काही बोलली नाही. ट्रेन सुदैवाने वेळेवर होती. आपल्याला थोडं पुढे चालत जावं लागेल, सेकंड AC आहे, एवढं म्हणून त्यांनी त्यांची बॅग उचलली. ती आपली बॅग खेचत चालू लागली. डब्यात चढल्यानंतर सीट नंबर 43-44 इथे आहे असं स्वतःशीच काहीतरी ते पुटपुटले. त्यांनी मग आपली बॅग सीट खाली ढकलली. तिला वाटलेलं आता आपली बॅग आपल्यालाच खाली ढकलावी लागणार. पण यावेळेस मात्र तिच्या हातातली बॅग घेत त्यांनी सावकाशपणे सीट खाली ठेवली. अहो मी इथे खिडकीकडे बसू का, तिने विचारलं. कौतुकाने ते हो असं म्हणतील असं तिला वाटलेलं, पण ते चक्क नाही म्हणाले. मग ती रागाने पाहतच राहिली. इतका वेळ मनात दाबून ठेवलेला राग अचानकपणे बाहेर पडला. किती स्पष्टपणे नाही म्हणता तुम्ही. 3 दिवस झाले आपलं लग्न होऊन, पण हो नाही पलीकडे बाकी काही बोलतच नाहीत तुम्ही. आणि आता बोललात ते सुद्धा कुसक्यासारखं. अहो नुकतंच लग्न झालंय ना आपलं. दुसरा एखादा नवरा म्हणाला असता, अगं राणी बस ना, खिडकी तुझीच आहे. पण छे, चक्क नाही म्हणालात तुम्ही. तुमच्या दोन्ही भावांचं मला खरंच कौतुक वाटतं. पहा ते राजेश भाऊजी, सर्वेश भाऊजी आपल्या बायकोचं मन किती जपतात, आणि तुम्ही मात्र एका साध्या खिडकीसाठी नाही म्हणालात. खरं तर रडण्यासारखं काही नव्हतं, पण का कुणास ठाऊक 3 दिवस झालेला तिचा कोण मारा आणि पुढची अनामिक भीती यामुळे तिला बहुतेक रडू कोसळलं असावं. आपल्या या रडण्याचा तरी या माणसावर काही उपयोग होईल असं तिला वाटलं होतं. पण ते म्हणाले, खिडकीची सीट आपली असती तर दिली असती मी, पण आपलं बुकिंग मिडल आहे. ते असं म्हणताच मग तिचं रडणं अचानक थांबलं. आश्चर्याने ती त्यांच्याकडे पाहू लागली. शी, किती मूर्ख आहे आपण. साधा सीट नंबरसुद्धा पाहिला नाही. खिडकीचं रिझर्वेशन आपलं नाहीच, मग ते आपल्याला ही सीट कसं बरं देतील. एवढा साधा विचार आपल्या मनात आला नाही. नशिबाने आजूबाजूला कुणी नव्हतं. मग हळू आवाजात ती म्हणाली, सॉरी. तेव्हा ते गोड हसले. तिच्या लक्षात आलं की आता मिडल सीट म्हणजे वर जावं लागणार, त्यात रात्रीची वेळ म्हणजे वर जाऊन झोपावंच लागणार. चटकन ती म्हणाली, बाप रे, अहो ट्रेनमध्ये असं वरती झोपायची सवय नाही मला, भीती वाटते. कसली, अंधाराची, त्यांनी विचारलं. नाही हो, वरून पडण्याची, ती सिरियसली म्हणाली. पण शेखरना मात्र जाम हसू आलं. ते मोठ्याने हसू लागले. त्यांना एवढं मनमोकळेपणाने हसताना पाहून तिचं टेन्शन पळून गेलं. 3 दिवसात त्यांना पहिल्यांदा एवढं खळखळून हसताना तिने पाहिलं होतं. खरंच खरंच पडण्याची भीती वाटते, त्यांनी विचारलं. मी गंमत करते असं का वाटतं तुम्हाला, आणि तेही तुमच्याशी. मुळीच नाही. मी कधीच रात्रीचा प्रवास केलेला नाही हो, मधल्या आणि वरच्या सीटवर तर नाहीच नाही. पण मग आता कसं करावं. आता खालच्या सीटवाल्यांनीच वर जायला नकार दिला तर मग आपल्यालाच वर जावं लागेल, ते म्हणाले. तेवढ्यात खालच्या सीटवरची फॅमिली आलीच. दोघेही आजी आजोबा. ते वर चढतील याची शक्यता 0. चला
जाऊया वर. ते असं म्हणताच तिला जाम टेन्शन आलं. तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग उठली. हळूच विचारलं, मी वरती चढते, पण तुम्ही थांबाल ना खाली? फार सवय नाही हो मला. तिला वाटलेलं तो वैतागेल, चिडेल किंवा हसेल, म्हणेल काय बावळट आहे. पण ते काही म्हणाले नाहीत तसं. उलट शांतपणे म्हणाले, मी आहे हं खाली, तू इथे पकड, इथे पाय ठेव आणि चढ. कशी बशी ती चढली आणि बसून राहिली. मी आलोच असं म्हणत ते फ्रेश होण्यासाठी गेले आणि तेवढ्यातच 2-3 तृतीयपंथी गाडीत चढले. टाळ्या वाजवून पैसे मागू लागले. काही बायकांनी पैसे दिले, काहींनी दिले नाही. त्यापैकी एक हिच्या समोर येऊनच उभा राहिला. ए बेटा, नवीन लग्न झालंय ना तुझं? दे मग पैसे, असं म्हणून तिच्याकडे पैसे मागू लागला. पर्स तिच्याजवळ असती तर तिने दिलेही असते. पण तिच्या लक्षात आलं की पर्स वगैरे सगळं आपण खालच्या बॅगमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. माफ करा हो, ती असं म्हणू लागली. पण तो ऐकेच ना. खरंच माफ करा. तरीही उंच होऊन तो तिला आशीर्वाद देऊ लागला. तिने इथे तिथे पाहायचा प्रयत्न केला, पण तरीही तो हलेच ना. तो अधिकच पुढे पुढे येऊ लागला. ती मागे मागे सरकू लागली. तसा तो त्रास देत नव्हता, पण तिला त्रास होत होता. यातून आपली सुटका व्हावी असंच तिला वाटत होतं. बरं, अशा वेळेस चिडून रागावून सुद्धा उपयोग नसतो. लगेच त्यांच्या तोंडून काहीतरी शिव्याशाप बाहेर पडायचा आणि तो आपल्याला लागायचा अशी भीती तिला वाटत होती. ती पुन्हा पुन्हा तेच सांगत होती, माफ करा हो, माफ करा. पण तो काही ऐकायला तयार होईना. देव तुमची जोडी सलामत ठेवणार बेटा. इतका आशीर्वाद देतोय, दे की 50 रुपये. ती अगदीच हवालदिल झाली. तेवढ्यात मागून आवाज आला, आशीर्वाद तिकडे द्या, पैसे इथून घ्या. मागे शेखर होते. शेखरला पाहून मग तिने सुटकेचा निश्वास सोडला. 100च्या 2 नोटा त्याने त्यांच्या हातावर टेकवल्या. तिला हुश्य वाटलं. ते तिच्यासमोर येऊन उभे राहिले. बरं झालात तुम्ही वेळेवर आलात हं. नुसतं हैराण केलं होतं याने. अहो किती वेळा सांगितलं, माफ करा, माफ करा, पण ऐकतच नव्हते. तिने आपलं पालुपद चालू केलं तेव्हा शेखर तिला अडवून म्हणाले, झोपायचं आता? तिला मग नाईलाजाने शांत राहावं लागलं. ती कोपऱ्यात सरकून बसली. डोळे मिटून घेतले. आपण पडू की काय या भीतीने समोरचा दांडा आधारासाठी धरून ठेवला. तेवढ्यात आपल्या बाजूला कुणीतरी बसलंय असं तिला वाटलं. तिने डोळे उघडले. आश्चर्य वाटलं. बाजूला शेखर होते. तुम्ही समोरच्या सीटवर झोपला नाहीत? तिने विचारलं. नाही. का हो? झोपा ना समोर, मी माझं करेन मॅनेज. हां, असं म्हणून त्यांनी डोळे बंद करून घेतले. पण ते काही समोरच्या सीटवर गेले नाहीत. तिला बरंच वाटलं. ते बोलले काही नाहीत, पण यांना आपली काळजी आहे एवढं मात्र तिला नक्की कळलं होतं. काळजी घेणारं कुणी असेल ना, भक्कम आधार असेल ना, तर मग अशा वेळेस निर्धास्तपणे झोपता येतं. तिने डोळे बंद केले. थंडी वाजत होती म्हणून अंगावर ब्लँकेट ओढून घेतलं. तिला खरंच गाढ झोप लागली. डायरेक्ट सकाळीच जाग आली. डोळे उघडले, क्षणभर तिला कळलंच नाही आपण कुठे आहोत. गाडी हालत होती तेव्हा लक्षात आलं की आपण गाडीत आहोत. वरती गाडीचं रूफ दिसलं आणि लक्षात आलं की आपण ट्रेनमध्ये आहोत आणि तेही मधल्या सीटवर. मग मात्र डोळे चांगलेच उघडले. जेव्हा पूर्ण जागी झाली तेव्हा ती चांगलीच लाजली होती. ती चक्क शेखरच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेली होती आणि ते बिचारे अवघडून बसले होते. रात्रभर हे असेच अवघडून बसले असणार. विचाराने ती चटकन उठली. त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट ठीक केलं. त्यांना पटकन जाग आली. झोप झोप, एवढ्या लवकर कशाला उठतेस? स्टेशन यायला वेळ अजून, असं म्हणून तिचा खांदा पकडून त्यांनी तिला पुन्हा मांडीवर झोपवलं. तिला जरा गंमतच वाटली. असंही त्यांच्या मांडीवरून उठूच नये असंच तिला वाटत होतं. 3 दिवस त्यांच्याशी बोलायला ती धडपडत होती. त्यांचा चोरटा प्रेमळ स्पर्श कधी होतोय असं तिला वाटत होतं. वाट बघून सुद्धा जे घडलं नव्हतं ते ध्यानीमनी नसताना घडून गेलं होतं. एकीकडे तर वाटत होतं की सकाळ होऊच नये, स्टेशन येऊच नये, आपण असंच त्यांच्या मांडीवर पडून राहावं आणि त्यांनी त्यांचा हात आपल्या डोक्यावर असाच ठेवावा. पण दुसऱ्याच क्षणी वाटत होतं की ते बेचारे रात्रभर असंच अवघडलेल्या स्थितीत बसले आहेत. आपण उठायलाच हवं, पण आपण उठायचं आणि पुन्हा त्यांची झोपमोड व्हायची. थोडा वेळ ती तशीच पडून राहिली. 6:30 वाजता चहावाल्याने आवाज दिला तशी मग ती उठली. त्यांनाही जाग आली. दोन्ही हाताने त्यांनी छान आळोखे पिळोखे दिले. तेव्हा तर ती त्यांच्याकडे पाहतच राहिली. हँडसमपेक्षा केअरिंग माणूस जास्त सुंदर दिसतो असा साक्षात्कार तिला त्या क्षणी झाला. स्टेशन आलं तसे ते उतरले. इथून आपल्याला ऑटो करावी लागेल असं म्हणत त्यांनी ऑटोवाल्याला हात दाखवला.
हॉटेलचं नाव सांगितलं. ऑटोवाल्याने जितके पैसे झाले होते त्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त सांगितले. रचनाला राग आला. पटकन ती म्हणाली, अहो मीटर तर 250चं आहे, तुम्ही 300 कसं सांगता? इथे असंच चालतं मॅडम, उद्धटपणे रिक्षावाला म्हणाला. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात शेखरने तिला हात दाखवला आणि शांत राहा असं सांगितलं. तिला शेखरचाही राग आला. शेखरने निमूटपणे 300 रुपये काढून दिले आणि वरती 20 रुपये अधिकीचे दिले. ऑटोवाल्याने आश्चर्याने पाहिलं. घ्या दादा, आनंदाने देतोय. उगीच तुम्ही मला फसवलं आणि मी फसलो गेलो अशा भावनेने पैशाची देवाणघेवाण झाली तर देणाऱ्याला देण्याचं समाधान आणि घेणाऱ्याला घेण्याचा आनंद मिळत नाही हो. मनापासून सांगतोय, खरंच घ्या, असं म्हणत त्यांनी ऑटोवाल्याला जबरदस्तीने ते पैसे दिले. तो पुढे काही बोलणार ते ऐकण्यासाठी न थांबता त्यांनी दोन्ही बॅग्स उचलल्या आणि ते हॉटेलमध्ये शिरले. त्यांच्याकडून असा अनपेक्षित रिस्पॉन्स आला की रचनाला नेमकं काय बरोबर काय चूक ते कळलंच नाही. अन्याय झाला की आवाज उठवायचा, यापेक्षाही काही वेगळी प्रतिक्रिया असू शकते हे तिने पहिल्यांदाच अनुभवलं होतं. फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून ते देवदर्शनाला गेले. देवळाच्या बाहेर फुलं घेताना काहीतरी भांडण चाललं होतं. सासू सुनेचं भांडण होतं. रचनाचं बारीक निरीक्षण चालू होतं. फुलं घेऊन झाल्यानंतर ती शेखरला म्हणाली, तुम्हाला सांगते, सगळी चूक त्या सासूबाईंची होती. उगीच आपल्या सुनेला ओरडत होत्या त्या. ती बिचारी निमूटपणे सगळं ऐकून घेत होती. पण म्हणून काय सगळ्या लोकांसमोर एवढा अपमान करायचा? मी जर तिच्या जागी असते ना तर चांगलंच उत्तर दिलं असतं. रागारागाने रचना प्रसंगाचं वर्णन करत होती. ते ऐकून शेखर क्षणभर तिथेच थांबले. तिच्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. यांना आता राग आलाय की काही बोलायचंय? रचनाला काही कळलं नाही. काही बोलायची आणि विचारायची तिची हिंमतसुद्धा झाली नाही. डोळे रोखून ते तिच्याकडेच पाहत राहिले. त्या शांततेची तिला भीतीच वाटू लागली. शांततेचा भंग करत मग तीच म्हणाली, अहो इन जनरल म्हणत होते मी. दुसऱ्यांच्या भांडणात आपण उगीचच पडायचं नसतं आणि प्रत्येक गोष्टी पर्सनली अंगाला लावूनही घ्यायची नसते. सौम्यपणे ते म्हणाले आणि पुढे चालू लागले. रचनाला मात्र खूप राग आला या माणसाचा. या माणसाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, कधी बोलायचं, कशाचाही अंदाज येत नव्हता. तिला तर वाटत होतं की सरळ रूमवर जावं, पण तिथे जाऊन तरी काय करणार? मग शेवटी ऑटोवाल्याने सुचवल्याप्रमाणे आजूबाजूची देवळं, समुद्रकिनारा असं पाहायचं ठरलं. तिथून आजूबाजूची देवळं वगैरे पाहून मग ते एका प्रदर्शनात गेले. प्रदर्शन पाहून मात्र तिला खूप आनंद झाला. तुला हवं ते घे हां, मी इथे साईडला बसतो, असं म्हणत समोर असलेल्या झाडाच्या पारावर ते बसून गेले. यांना खरेदीत काडी मात्र इंटरेस्ट नसणार. तिथेच बसू दे त्यांना, नाहीतर आपलाही मूड ऑफ होईल, असा विचार करून मग रचनाने त्यांना फोर्स केला नाही. तिला घरातल्यांसाठी वस्तू घ्यायच्याच होत्या. जावांसाठी, दिरांसाठी, मुलांसाठी, सासूबाईंसाठी काही ना काही गिफ्ट तिने घेतले. सासूबाईंसाठी एक छान साडी घेतली. मधून ती शेखरकडे पाहत होती. उशीर झाला तर पटकन काहीतरी बोलतील अशी तिला भीती वाटत होती. पण ते अगदी शांत होते. लवकर कर, आटप, घाई कर अशा कोणत्याही सूचना त्यांनी दिल्या नाहीत. कोपऱ्यात बसून ते फक्त निरीक्षण करत होते. तिने हात दाखवला आणि खरेदी झाली असं सांगितल्यावर ते काउंटरपाशी आले. तिला विचारलं, सगळ्यांसाठी घेतलंयस ना? आईसाठी काय घेतलंस? त्यांनी विचारलं. ही लेमन येलो कलरची साडी घेतली आहे. ते पुन्हा त्याच काउंटरवर गेले. तिथल्या सेल्समनला विचारू लागले, या लेमन येल्लोमध्ये आणखीन एक अबोली कलर होता ना, तो जरा दाखवता का? त्यांच्या निरीक्षण वृत्तीचं रचनाला आश्चर्य वाटलं. तसे ते दूरच होते, तरी पण त्यांचं आपल्याकडे बरोबर लक्ष होतं. हां, हीच ती साडी. आणखी एक मरून कलरची पण साडी होती बघा, त्याला सफेद गोंडे होते, ती पण द्या जरा. त्यांनी तीही साडी घेतली. सगळ्या गोष्टी बॅगेत भरल्या, पेमेंट केलं आणि मग दोघांनी ऑटो केली. काय गं, ती मरून कलरची साडी आवडली होती ना, मग घेतली का नाहीस? ऑटोत बसल्या बसल्या त्यांनी विचारल्यावर रचना त्यांच्याकडे पाहत राहिली. तुम्हाला कसं कळलं? तिने विचारलं. ते हसले, बोलले काहीच नाहीत. खरंच तिला ती साडी आवडली होती. 2-3 वेळेस तिने या खांद्यावरून त्या खांद्यावर टाकून पाहिली होती, पण किंमत पाहून तिने खाली ठेवून दिली होती. आणि आता आवडली असं तरी कसं म्हणायचं? ती साडी त्यांनी आईसाठी घेतली होती. काय गं, काय विचारलं मी? का घेतली नाहीस ती साडी? नाही हो, सहजच पाहत होते मी. पण आवडली की नाही तुला? त्यांनी विचारलं. छान आहे, आईंना छान दिसेल ती. आईसाठी नाही घेतली ती, तुझ्यासाठी घेतली. मला पण आवडली ती.
तुझ्यावर फार खुलून दिसेल, असं म्हणून पुन्हा त्यांनी ती साडी उघडून पाहिली. रचना गालातल्या गालात हसली. आपल्या लाडक्या आईसाठी 2, निदान बायकोसाठी 1 तरी साडी घेतली हेच नशीब म्हणायचं. येताना संध्याकाळी थोडा उशीर झाला. इथे ना शंकराचं एक छान देऊळ आहे, मला फार आवडतं, जाऊया. त्यांनी असं विचारल्यावर खरं तर रचनाला सांगावंसं वाटत होतं, मी दमले आहे. पण त्यांचा दांडगा उत्साह पाहून ती म्हणाली, जाऊया, पण त्यानंतर डायरेक्ट हॉटेलवरच जाऊ. ठीक आहे, असं म्हणत ते देवळात गेले. परिसर इतका छान आणि शांत होता की रचनाला खूप फ्रेश वाटलं. सकाळपासून आलेला सगळा थकवा पळून गेला. ओम नमः शिवाय जपमध्ये ती अगदी तल्लीन होऊन गेली. जप थांबला तशी ती भानावर आली. शेखर अजूनही डोळे बंद करून ध्यानस्थ बसले होते. देवळामधली गर्दी बरीचशी ओसरली होती. आता आपणही निघायला हवं, पण शांत बसलेल्या शेखरना उठवावं का? उगीच आपण काहीतरी बोलायचं आणि ते एकदमच चिडतील असं वाटून 2 क्षण ती शांत राहिली. पण आता हळूहळू बरीच गर्दी कमी झाली होती. तुरळकच माणसं देवळात होती. आपण इथून निघायला हवं. इथून हॉटेल किती लांब आहे कुणास ठाऊक. ही जागा अनोळखी आहे, असा विचार करून तिने मग शेखरला हाक मारली. अहो, निघूया का? तिच्या आवाजाने शेखर थोडे भानावर आले. त्यांनी डोळे उघडले. शंभू शंकराचं पुन्हा एकदा नमस्कार करून दर्शन घेतलं. चल, असं म्हणून ते बाहेर पडले. बाहेर निघाले तेव्हा 8:15 वाजले होते. बाहेर बराच अंधार दाटला होता. आपण ऑटोने जाऊया का? तिने काळजीने विचारलं. चालेल, पण एकतर अंतर फारच कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ऑटोसुद्धा तेवढ्या दिसत नाही आहेत. मी प्रयत्न करून पाहतो. त्यांनी 1-2 ऑटोवाल्याला थांबवून पाहिलं, पण त्यात ऑलरेडी माणसं होती. आपण थोडं पुढे चालतच जाऊ, असं म्हणत ते चालू लागले. यावेळेस चालताना मात्र त्यांनी स्वतःचा वेग थोडा मंदावला. तिच्या बरोबरीने चालू लागले. पुढे रस्ता निर्जन होता. 2 परकर पोलक्यातल्या काम करणाऱ्या मुली डोक्यावर घमेली घेऊन चालल्या होत्या. बाकी रस्त्याला कुणीही नव्हतं. तेवढ्यात मागून सुर्र असा आवाज करत एक बाईक आली. त्यावर 3 जण बसले होते. ते 3 तरुण दंगामस्ती करत होते. बाईक चालवणारा मध्येच हात सोडत होता. मागचे ओरडत होते. रस्त्यावरची शांतता त्यांच्या दंग्याने ओरडण्याने भंग पावत होती. घाबरून रचनाने पटकन त्यांचा हात पकडला. काहीच घडलं नाही अशा आविर्भावात शेखर मात्र पुढे पुढे चालत होते. त्या तरुणांनी बाईकचा वेग कमी केला. बाकी कोणतेही दागिने घातले नसले तरी गळ्यात मंगळसूत्र मात्र होतं. तिला भीती वाटू लागली. या रस्त्यावर बाकी कुणी नाही. पुढे बिचाऱ्या त्या 2च मुली. आपण दोघंच. या मुलांकडे सुरा चाकू असेल तर आपण काय करायचं? तिची भीती अगदी खरी ठरली. ती मुलं अगदीच त्यांच्या समोर येऊन थांबली आणि पलीकडे चालत असणाऱ्या त्या मुलींना छेडू लागली. त्या मुली मागे मागे होऊ लागल्या. तसं त्यातल्या एका मुलाने तिची वेणी खेचली. त्या थोड्या मागे आल्या. रचनाच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. एव्हाना ती 3ही मुलं उतरून समोर आली होती. रचना घाबरली. खरं तर तिला रागही आला होता. ज्या मुलाने वेणी खेचली त्याच्या सणसणीत मुस्काटीत द्यावी असं वाटलं तिला. पण आपण काहीतरी करायला जायचं आणि सगळं प्रकरण आपल्याच अंगलट यायचं अशीही भीती वाटली. तिला मगासचा सासू सुनेचा प्रसंग आठवला. त्यावर शेखर काय म्हणाले तेही आठवलं. आपण पटकन इथून पळून निघून गेलेलंच बरं. पण त्या मुलींची सुद्धा दया येत होती. आतापर्यंत त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढला होता. हे लोक आपल्याला काही करू शकणार नाही एवढं त्यांना आता पक्क ठाऊक झालं होतं. त्यातल्या दुसऱ्या मुलाने मग त्या मुलीचा हात पकडला. तशी घाबरून ती रचनाच्या मागे मागे जाऊ लागली. ताई ताई असं म्हणून त्या मागे मागे लपू लागल्या. काय करावं रचनाला कळत नव्हतं. तिने शेखरकडे पाहिलं आणि काही कळायच्या आतच शेखरची एक झापड त्या मुलाच्या गालावर चांगलीच पडली. तो पलीकडे फेकला गेला. तसे ते दोघे चवताळले. शेखरच्या अंगावर धावून आले. शेखरने त्या दोघांनाही लाथेनेच दूर ढकललं. रचना पाहतच राहिली. तिघांनी पुन्हा शेखरवर एकत्र अटॅक करायचा प्रयत्न केला. पण त्यापैकी एकाला उचलून शेखरने गर फिरवलं आणि दूर फेकून दिलं. इतका मवाळ असलेला माणूस अचानकपणे क्रांतिकारी कसा झाला याचाच ती विचार करत होती. तिघं आता चांगलेच घाबरले. शेखर पुढे झाले. त्यांच्या बाईकची चावी घेतली आणि खिशात टाकली. ओ चावी द्या चावी, त्यातला एक म्हणाला. ए अरे आहो जाऊ काय करतोस, त्याला लोळव आणि चावी घे त्याच्याकडून, दुसरा कोणीतरी म्हणाला. त्यांच्याकडे जराही न पाहता शेखरने त्या 2 मुलींना पुढे बोलावलं. रचनाला म्हणाला, तुम्ही तिघी पुढे चाला, मी मागे आहे. त्या तिघी निमूटपणे पुढे चालू लागल्या.
3 मुलं मागून हाक मारत राहिले, चावी द्या चावी. पण शेखर काही बदले नाहीत. पुढे आल्यानंतर गाव लागलं. पोलीस स्टेशन कुठे आहे असं विचारलं. शेखर पोलीस स्टेशनमध्ये गेले. रीतसर कंप्लेंट नोंदवली आणि ती चावी पोलिसांकडे सुपूर्द केली. गाडीचा नंबर सांगितला. त्या मुलींनी खूप वेळा धन्यवाद म्हटलं. शेखरने मग त्या दोघींच्या डोक्यावर हात ठेवला. 500 रुपयाची नोट दिली. त्या मुली निघून गेल्या आणि या दोघांनीही मग लवकरात लवकर हॉटेल गाठलं. झाल्या प्रसंगाने रचना फार गोंधळली होती, बावरली होती. तिला खूप काही बोलायचं होतं, खूप काही विचारायचं होतं. फ्रेश होऊन जेव्हा ते हॉटेलच्या लॉनवर जेवायला बसले तेव्हा न राहून तिने विचारलं, हे पहा शेखर, काही गोष्टी मला बोलायच्या आहेत, विचारायच्या आहेत. त्याची खरी खरी उत्तरं द्याल? शेखर रेलून खुर्चीवर बसले. आधी ऑर्डर देऊया, मग बोलू, असं म्हणत त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. शेखर, आपल्या लग्नाला अजून आठवडाही झालेला नाही, पण जो काही वेळ आपण एकत्र घालवला त्यावरून तुमच्या स्वभावाचा मी अंदाज बांधायचा खूप प्रयत्न केला. पण अजूनही तुम्ही नेमके कसे आहात मला कळतच नाही आहे. मला तुमच्याशी कसं वागायला हवं, काय बोलायला हवं, तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, मला नाही समजत आहे. माझ्याबद्दल खूप काही सांगायचं आहे. तुम्हाला काय आवडतं, मला काय आवडतं, या गोष्टींवर चर्चा करायची आहे. पण तुम्ही संभाषण पुढे वाढवूच देत नाहीत. तुमचा स्वभाव नेमका आहे तरी कसा सांगा. तुमचा स्वभाव नेमका आहे तरी कसा सांगाल का मला? तिचं बोलणं तो लक्षपूर्वक ऐकत होता. रचना, तू माझ्या स्वभावाबद्दल जो अंदाज लावला आहे तसाच आहे मी. कुणालाही पटकन अंदाज बांधता येणार नाही असाच माझा स्वभाव आहे. पण तो मुद्दामून मी तसा ठेवला आहे असं नाही हं. मला स्वतःबद्दल फार बोलायला आवडत नाही. मला वाटतं आपणच आपल्याबद्दल सांगण्यापेक्षा एकमेकांबद्दल हळूहळू गोष्टी उलगडत जाण्याची मजा आणि आनंद काही वेगळाच असतो. अगं, आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचं आहे. हळूहळू जाणून घेऊया ना एकमेकांना. घाई कसली? एवढं मात्र सांगतो, तू समजतेस तेवढा दुष्ट आणि वाईट नाही मी, असं म्हणून तो हसला. पण बायकोचं मन ओळखता येत नाही तुम्हाला, ती लाडात येऊन म्हणाली. पुन्हा तो गंभीरपणेच म्हणाला, बायकोचं मन ओळखता येतं मला, पण तिच्या मनासारखं वागणं जमत नाही. बऱ्याचदा ते आवडतही नाही. बायकोच्या पुढे पुढे करणं, उगीच खूप काळजी आहे असं सतत दाखवत राहणं, स्टेटसला लावण्यासाठी 1760 फोटो काढणं, ते फोटो लोकांनी पाहावे आणि चांगलं बोलावं म्हणून त्यासाठी महागडे कपडे घालणं, तयारी करण्यासाठी निरर्थक 2-2, 3-3 तास वेळ घालवणं, उगीच कामांची टाळाटाळ करणं, निरर्थक गोष्टींमध्ये आपली वेळ आणि एनर्जी घालवणं, गरज नसताना भांडणं काढणं, या गोष्टी खरंच आवडत नाहीत मला. ते म्हणाले, अहो, या गोष्टी करणं तर मलाही आवडत नाही. पण एकमेकांबरोबर मजा करायला, गप्पा मारायला, आपल्या आपल्या आनंदासाठी म्हणून फोटो काढायला काय हरकत आहे? तिने विचारलं. काहीच हरकत नाही. दुसऱ्याला त्रास न देता आपला वेळ छान जाणार असेल, आपल्याला त्यात आनंद मिळणार असेल तर या गोष्टी करायला माझी काहीच हरकत नाही. पण ते आपल्यापुरतीच हवं हां. आपल्या पर्सनल अनुभवांचं, गोष्टींचं, आठवणींचं सोशल मीडियावर प्रदर्शन करायला मला मुळीच आवडत नाही. शेखर म्हणाले, पण आता नवरा बायको आहोत आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला काय हरकत आहे? तुमचा स्वभाव एवढा शांत आणि मवाळ. पण मग मगाशी तुम्ही त्या गुंडांना चांगलंच धुतलं की. तुम्ही कराटे वगैरे शिकलात की काय? तिने विचारलं. हो, त्यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं. हो, कोणता बेल्ट आहे तुमच्याकडे? तिने विचारलं. ब्लॅक. बघा, हे सुद्धा मला माहीत नव्हतं. नाराजीनेच ती म्हणाली. अगं, मला माहीत असलेली, येत असलेली प्रत्येक गोष्ट लगेचच तुला माहिती पडायला हवी असं काही नाही. तुझ्या बाबतीत सुद्धा मला सगळं लगेचच कळायला हवं असाही माझा आग्रह नाही. गोष्टी हळूहळू कळतात ना, तेव्हाच त्या सरप्राईजची खरी मजा असते. बरोबर की नाही? पण मला एक गोष्ट सांगा, मगाशी तुम्हाला मी सासू सुनेच्या भांडणाबद्दल सांगत होते तेव्हा तर तुम्ही म्हणालात दुसऱ्यांच्या गोष्टींकडे फार लक्ष देऊ नये आणि काही गोष्टी आपण पर्सनलीसुद्धा घेऊ नये. मग त्या 2 मुलींना वाचवण्यासाठी फायटिंग केलीत, तेवढं करूनच्या करून वर त्यांना पैशाची मदतसुद्धा केली, तेव्हा विरोधाभासाने वागला नाहीत. थोड्याशा रागानेच तिने विचारलं. हे बघ रचना, मी काही आदर्श माणूस नाही, पण जेवढं मला कळतं त्यावरून सांगतो, ज्या गोष्टींमध्ये आपली एनर्जी, वेळ फुकट जाईल अशा गोष्टी आपण करू नये. पण जिथे खरंच या गोष्टी वापरायची गरज आहे तिथे मागेही राहू नये. मी खूप शहाणपणा शिकवतो असंही नाही, पण ही माझी जगण्याची पद्धत आहे.
तू त्याप्रमाणे राहावं, वागावं अशी माझी अपेक्षा नाही. नवरा बायको म्हणून एकमेकांना प्रेम देणं, आदर देणं हा भाग असला तरीही आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन कुणीही कधीही वागू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुला ज्या गोष्टी आवडतात त्या तू जरूर कर. त्यात मी कधीही बंधनं घालणार नाही. पण त्या गोष्टी मला आवडल्याच पाहिजे असा अट्टाहास मात्र करू नकोस. इतर नवरे वागतात तसं मला वागता येत नाही. वागता येणारसुद्धा नाही. प्रत्येकाच्या प्रेमाची भाषा वेगळी असते. काही वेळा प्रेम भाषेतून व्यक्त केलं जातं, काही वेळा कृतीतून. असं समज, माझ्या प्रेमाला भाषा नाही. उथळ शब्दांचं, पोकळ कृतींचं ठसठशीत व्यक्त होणारं प्रेम नाही माझं. माझं प्रेम शांत, अबोल, अव्यक्त असं आहे. पण जे काही आहे ते मनापासून आहे. मला मी जसं आहे तसंच स्वीकार. मला बदलता नाही येणार. स्वीकारशील ना? काय बोलावं रचनाला कळलं नाही. तिने जसा विचार केला होता तसा लाईफ पार्टनर शेखर नव्हता. त्यांच्याबरोबर आयुष्य काढताना आता किती किती गोष्टी बदलाव्या लागणार होत्या, सोडाव्या लागणार होत्या याचाही अंदाज बांधता येत नव्हता. चार चौघांसारखं त्यांनी आपलं सगळ्यांमध्ये कौतुक करावं, पण ते तसं होणार नव्हतं. त्यांनी शब्दांनी आपल्यावर प्रेमवर्षाव करावा तर तेही शक्य नव्हतं. इतर लोकांसारखे DP, स्टेटस, फेसबुक, स्टोरी फोटोनी कॅप्चर होणार नव्हत्या. सुख होतं, आनंद होता, पण तो कायमच दोघातच राहणार होता. कधीही जगाला कळणार नव्हता. या चंदेरी सोनेरी तामझाम असणाऱ्या दुनियेत असाही विरक्त माणूस असू शकतो का? आणि तो नेमका आपल्याच वाट्याला का आला असावा? जेवण आलं तशी ती विचारातून बाहेर पडली. भूक लागली असेल ना, जेवून घे असं म्हणत त्याने तिच्या प्लेटमध्ये भाजी वाढली, पोळी ठेवली. ती अगदी शांत झाली होती. तेवढ्यात शेखर म्हणाले, रचना, एवढी काळजी नको करूस. लग्न केल्याचा पश्चाताप कधीच होणार नाही तुला. म्हणत म्हणतच त्यांनी त्यांच्या ताटातला पोळीचा घास भरवण्यासाठी हात पुढे केला. तिला आश्चर्यच वाटलं. घे ना, मी बायकोचं मनही जाणतो आणि जपतोसुद्धा. तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. खरंय, आपल्या प्रेमाची भाषा त्यांना समजत नाही, कळत नाही, म्हणून त्यांना प्रेम करताच येत नाही असं नाही. ते म्हणतात तेच बरोबर आहे. त्यांच्या प्रेमाला भाषा नाही. भाषेच्या पलीकडची स्पंदनं आहेत ती. तिने घास घेतला. आठवडाभर एकमेकांना समजून घेतानाचा तो प्रवास अलगद आणि हळूवार होता. येताना सुदैवाने ट्रेनमध्ये खालच्याच सीट मिळाल्या. प्रवासाने दमून ते घरी आले. घरच्यांनी देवदर्शन कसं झालं, मजा केली की नाही असे जुजबी प्रश्न विचारले. आमच्यासाठी काय काय आणलं असंही विचारलं. सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत, संध्याकाळी देते हां. बॅग रिकामी करताना तिने सगळे गिफ्ट बाहेर काढले. वहिनींसाठी घेतलेले ब्रेसलेट्स, दोन्ही दिरांसाठी घेतलेले टी-शर्ट्स, मुलांसाठी घेतलेली खेळणी, बाबांसाठी घेतलेलं घड्याळ आणि आईंसाठी घेतलेल्या 2 साड्या. काय हो, ही एवढीच गिफ्ट्स होती ना? आणखीन काही राहिलं तर नाही ना? तिने शेखरना विचारलं. नाही, एवढीच होती. पण आईलाही यातली एकच साडी दे. शेखर असं म्हणाल्यावर तिला आश्चर्य वाटलं. का हो? तिने आश्चर्याने विचारलं. कारण ही आबोली रंगाची साडी मम्मींसाठी आहे. मम्मींसाठी? म्हणजे माझ्या आईसाठी? तिने विचारलं. आई आई असते, माझी आणि तुझी नसते. पण तुर्तास तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. असं म्हणून ते बाहेर निघूनसुद्धा गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रचना पाहत राहिली. खरंच, माझ्या नवऱ्याचं प्रेम नदीच्या पाण्यासारखं गोड नाही, तळ्याच्या पाण्यासारखं चवदारसुद्धा नाही. ते समुद्रासारखं खारट आहे. कारण माझा नवरा अथांग पसरलेला सागरच आहे. त्याच्या प्रेमाचा ठाव कधीच कुणाला कळणार नाही, लागणार नाही. सगळ्यांना सामावून ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. त्याच्या लाटा उगीच खवळत नाही. पण भरती आली की खवळलेला समुद्र शांत होतही नाही. समुद्राचं पाणी गोड नसतं, म्हणून त्याचं पाणी कुणालाही नको असतं. ते कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना आवडते तळ्याचं आणि नदीचं पाणी. कारण त्यात भिजता येतं, डुंबता येतं, मजा येते, आनंद मिळतो. पण खरं सांगायचं तर ती तेवढ्यापुरतीच मजा. त्या पाण्यात रत्न मिळत नाही. खरी रत्न शोधायची असतील तर समुद्राच्या तळाशीच खोल खोल जावं लागतं. कारण प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लाटांबरोबर ती रत्न उचंबळून समुद्राच्या किनाऱ्यावर येत नसतात. ती शोधायची असतील तर समुद्र घुसळून समुद्र मंथनच करावं लागतं. आता या क्षणी जरी आपल्याला आपला नवरा पूर्ण उमगला नसला तरी तो खोल, अथांग, विशाल आणि तुर्तास तरी अनाकलनीय आहे, समुद्रासारखाच आहे हे मात्र तिला निश्चित समजलं होतं. त्यांच्यात दडलेली रत्न
अशीच किनाऱ्यावर येणार नाहीत. लोकांच्या प्रदर्शनासाठी ती भरणार नाहीत. ती शोधायला आपल्यालाही आयुष्यभर करावं लागणार आहे. समुद्रमंथन.